तिकडे धाराशिवमध्ये अर्चना पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। सकाळच्या वेळेत घराबाहेर पडून मतदान केंद्र त्यांनी गाठलं आणि आपला मतदानाचा हक्क बजावला। अर्चना पाटील आहेत आपल्या सोबत, काय सांगाल तुम्ही? आज मतदानाचा हक्क तुम्ही बजावलेला आहे। मतदान आता केलंय, आम्ही सर्वांनी मिळून मतदान केलेलं आहे। तेर गावामध्ये मी आहे आणि तेरमध्ये आता प्रचंड उत्साहामध्ये सर्वजण मतदान करतायत। आपल्याला मला आवर्जून एवढंच सांगायचं आहे की आज मतदान हे मोठ्या संख्येने आपण करायला हवं। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो अधिकार दिलाय तो आपण आज बजावायला हवा। आज लोकशाहीचा उत्सव आहे आणि या उत्सवात आपण सहभागी व्हावं। उन्हाची काळजी घेऊन प्रत्येकाने मतदान करावं, सकाळच्या सत्रातच करावं आणि आपल्या पूर्ण मतदारसंघाच्या विकासाच्या अनुषंगाने आपण मतदान करावं ही आपल्याला विनंती आहे। तुमच्या घरातल्याच 2 महिला उमेदवार आहेत, उभ्या आहेत, त्या लोकसभेत दिसतील येत्या का? आज आपण तेरमध्ये इथे उभे आहोत। आम्ही आता तेरमध्ये मतदान केलेलं आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की तेरची लेक बारामतीतून आणि तेरची सून धाराशिवमधनं प्रचंड बहुमताने दोघी निवडून येतील आणि लोकसभेमध्ये तेरच्या दोघी सून आणि लेक आपल्याला बघायला मिळतील। कुटुंबातील 2 महिला लोकसभेत दिसतील का तुम्हाला तेरच्या? हो, मी जेव्हा तिकीट मिळाल्यानंतर अजित काकांना भेटायला गेले तेव्हा म्हटलं सुनेत्रा त्यांना पण बारामतीत जाऊन भेटते, तर ते म्हणे नका तुमचा वेळ घालवू, तुम्ही आता दोघी जणी पार्लमेंटमध्ये भेटा। त्यामुळे आम्ही दोघी आता पार्लमेंटमध्येच भेटू आणि आमचा प्रचार कसा झाला आणि आम्हाला कसं काय काय त्या गप्पा गोष्टी एकमेकींबरोबर शेअर करू। नक्की दिसणार। तेर संत गोरोबा काकांचं, संत शिरोमणी सगळ्यांची ज्यांनी मडकी तपासली वारकरी संप्रदायातल्या संतांची, ते थोर श्रेष्ठ संतांचं तेर गाव आहे। तिथली लेक हिने बारामतीमध्ये निर्मल ग्राम पुरस्कार देश पातळीवरचा प्रेसिडेंटकडनं मिळवला आणि तेर आमचं असं गाव आहे की लेक आणि सुनेवर दोघी समान प्रेम करतं। त्यामुळे लेकीला पण पाठवेल आणि सुनेला पण नक्की पार्लमेंटमध्ये माझं तेर पाठवेल। कॅमेरा पर्सन अमोल सह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, धाराशिव।